नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही मुलुंड ईस्ट येथील चिंतामणी गार्डनमधील फळं फुलं भाज्या यांचं प्रदर्शन लागलेलं आहे, तिकडे जात आहोत। हे प्रदर्शन चिंतामणी गार्डन इथे लागलेलं आहे। चिंतामणी गार्डन हे मुलुंड ईस्ट स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। तुम्ही बघू शकता, हे प्रदर्शन BMC मार्फत लावलं गेलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फळं, भाज्या यांचं प्रदर्शन लागलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं इथे लावलेली आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे। हे प्रदर्शन कालपासून म्हणजे 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे। 15 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी म्हणजे आजपर्यंत हे प्रदर्शन आहे। संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत तुम्ही हे प्रदर्शन बघायला जाऊ शकता मुलुंड ईस्ट चिंतामणी गार्डन येथे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा रीत्या मांडणी केलेली आहे। झाडं, फुलं लावलेली आहेत इथे। सध्या तरी आपण झाडांचं फुलांची झाडं बघतो आहोत। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं केलेलं आहे। हे मांडणी खूप सुंदररित्या केलेली आहे, त्यामुळे बघायला पण खूप छान वाटते। ही इथे फुलांची झाडं लावलेली आहेत, बघू शकता। व्यवस्थित टापटीप, कुठे घाण नाही, काही नाही। खूप सुंदर वाटतं आहे हे बघण्यासाठी। व्हिडिओ कॅप्चर करताना आम्हाला खूप सुंदर वाटत होतं। असं वाटत होतं की व्हिडिओ बनवावा का बघत राहावं, पण यूट्यूब चालवायचं म्हटलं तर व्हिडिओ बनवावाच लागेल। आता ही इथे झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। काय नावं आहेत ते तिकडे लिहिलेलं आहे। तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघाल तर तुम्हाला खूपच आनंद होईल, खूप असं फ्रेश वाटेल। हे बघा इथे किती मस्त मस्त लावलेलं आहे। किती व्यवस्थितपणे, अजिबात घाण न करता, अजिबात न विस्कटता प्रॉपर टिपटापपणे लावलेलं आहे। छान वाटतं आहे बघायलाच। व्हिडिओ तर खूप सुंदर आला आहे, पण तुम्ही जेव्हा तिकडे जाऊन बघाल तुम्हाला अजूनच छान वाटेल। ही बघा किती मस्त फुलं आहेत, किती छान वाटतं आहे हे बघायला। चिंतामणी गार्डनमध्ये दरवर्षी हे प्रदर्शन लावलं जातं। दरवर्षी मला वाटतं 4 दिवस हे प्रदर्शन असतं। त्यावेळी 2च दिवस हे प्रदर्शन लावलेलं आहे। हे बघा, इथे प्रत्येक झाडाच्या इथे नावं लावलेली आहेत। कुठलं झाड आहे, काय आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। ही बघा, इथे मस्त छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहेत। खूप सुंदर वाटतं आहे बघायला। व्हिडिओ बघून तुम्हाला कळतच असेल। दरवर्षी 4 दिवसाचं असलेलं प्रदर्शन यावर्षी मात्र 2च दिवस ठेवण्यात आलेलं आहे। आय थिंक गार्डनची डागडुजी सुरू आहे चिंतामणी गार्डनची, त्यामुळे कदाचित कमी दिवस ठेवण्यात आलेले आहेत। किती छान वाटतं आहे बघायला, मन भरून आलं आहे बघून।
वाटतं इथे झाडांची सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावण्यात आलेली आहेत. आय थिंक भाज्यांची झाडं आहेत असं वाटतंय मला. व्हिडिओ काढत असल्यामुळे जे लिहिलेलं आहे तिकडे ते वाचायला वेळ मिळाला नाही. व्हिडिओ काढावा याच्याकडेच फोकस केलेलं होतं. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते तुम्ही तिकडे जाऊन प्रत्यक्षात बघाल तर तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. बघा किती सुंदररित्या बनवलेलं आहे. फुलांची मांडणी अगदी व्यवस्थित केलेली आहे. ही बघा, वाव. हे बघा इथे काही माहिती दिलेली आहे. ही बघा पुन्हा एकदा फुलं, वृक्ष प्राधिकरण. पेग्विन बघा, पेग्विन किती मस्त बनवलेले आहेत फुलांनी. लहान मुलांसाठी इथे मजा आहे. हे बघा कासव बघा किती मोठं आहे. वा, मानलं पाहिजे ज्यांनी कोणी हे बनवलं आहे त्यांना मानलं पाहिजे खरंच. खेकडा, हा बघा खेकडा किती मस्त वाटतोय. आता काय आहे इथे बघूया. हे बघा मस्त असं सुंदर बनवलेलं आहे. छान वाटतंय बघायला. बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे भाज्या, फळे, फुलं यांचं प्रदर्शन भरलेलं आहे. सुंदररित्या बनवलेलं आहे सगळं. लहान मुलांना पण इथे मजा येईल. हा बघा छोटासा ब्रिज आहे. अगदी स्वच्छ पाणी वगैरे आहे. हे बघा डॉल्फिन्स किती मस्त वाटतंय बघायला. यावर्षी खूप बदल केलेले आहेत. डॉल्फिन्स लहान मुलांसाठी खूप असं काही काही तयार केलेलं आहे फळांपासून, फुलांपासून. हे बघा ऑक्टोपस. मुलांना इथे जाम मजा येणार आहे. इथे कोणीतरी मला वाटतं स्टारफिश आहे वाटतं ही. हां, ही बघा स्टारफिश आहे. किती डोकं लावलं असेल हे बनवण्यासाठी. म्हणजे फुलांपासून हे बनवणं म्हणजे खूप कठीण आहे. आणि ते बनवलं आहे म्हणजे खूपच एक डोकं लावून बनवलेलं आहे. प्रॉपर बनवलेलं आहे. हे बघा किती मस्त वापर केलेला आहे. टाकाऊपासून टिकाऊ. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.